हॅलो फ्रेंड्स, माझे नाव अंजली इंगळे. मी सध्या BSc नर्सिंग फर्स्ट इयरला आहे. मला अक्षय सर यांच्या टीचिंगबद्दल बोलायचं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की मेडिकल फील्डमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आपण नीट किंवा CET ही एक्झाम देत असतो. तर मी 2022मध्ये MST CET PCB एक्झाम दिली होती. त्यामध्ये मला 95.96% एवढा स्कोर आला होता आणि बायोमध्ये मला टोटल 98% एवढा स्कोर आला होता. आणि 2023मध्ये मी BSc नर्सिंग CET ही एक्झाम दिलेली आहे. त्यामध्ये मला टोटल 85% स्कोर आला होता आणि बायोमध्ये 99% एवढा स्कोर आलेला होता. तर आपल्याला माहिती आहे की बायो हा सब्जेक्ट जे आहे ते 50% वेटेज ठेवतो आणि स्कोरिंगसुद्धा आहे. जर व्यवस्थित स्टडी जर केला आणि प्रॉपर गायडन्स जर असेल तर नक्कीच चांगले मार्क्स आपल्याला मिळू शकतात. तर सरांच्या PPT ज्या आहेत त्या पण खूप हेल्प करतात, कारण सर PPT तयार करतात आणि त्याच्यानुसार शिकवतात. नोट्स मेकिंग कशा करायच्या हे सुद्धा सर खूप छान शिकवतात. सरांचे लेक्चर केले तर आपोआप आपल्याला ते हे नोट्स मेकिंगची जी टेक्निक आहे ती डेव्हलप होऊन जाते. आणि आजही जेव्हा आम्ही इकडे मी स्टडी करते BSc नर्सिंगला, तर मला ते नोट्स कशा काढायच्या हे आता समजलेलं आहे. त्याच्यामुळे खूप हेल्प होते. जेव्हा आम्ही कोरोना बॅच होतो तर आम्ही 10th पास झालेलो होतो. तर त्यामध्ये पहिल्यांदाच 11thला ॲडमिशन घेतली आणि लगेच कोरोना होता. तर ऑनलाईन लेक्चरमध्ये काही कळायचं नाही, पण जेव्हा आम्ही सरांचे लेक्चर केले तेव्हा मला समजलं की कन्सेप्च्युअल कसे शिकायचे असते आणि नोट्स मेकिंग व ते लक्षात कसे ठेवायचे असते. तर त्यामध्ये जेव्हा फोटोसिंथेसिस हा चॅप्टर आम्हाला सरांनी पहिल्यांदा शिकवला, तर सर दोन्ही सब्जेक्ट शिकू शकतात, जसं की झुलॉजी आणि बॉटनी हे बायोचेच भाग आहे, पण त्या दोन्हीमध्ये सर खूप छान शिकवतात. तर फोटोसिंथेसिसच्या चॅप्टरमध्ये मला आठवते की मी एक डाऊट विचारला होता सरांना. डाऊट खूप छोटा होता, पण तेव्हा मी पहिल्यांदाच शिकत असल्यामुळे फोटोसिंथेसिस हे 10thमध्ये झालेलं असतं, पण तेव्हा एवढा मायनर डाऊट नसतो येत, कारण आपण जेव्हा कन्सेप्च्युअल शिकायला लागतो, जेव्हा आपल्याला गोष्टी कळायला लागतात, तेव्हाच असे छोटे डाऊट आपल्याला येत असतात. तर मी सरांना डाऊट विचारला होता की एक जे प्लॅन्ट असतं, फ्लावर प्लॅन्ट असतो, आपण तर फ्लावर प्लॅन्टच बघतो सहजासहजी, की ते जे एका ठिकाणून आपण दुसऱ्या ठिकाणी लावतो तेव्हा ते काही दिवसात असं पुरे पान गळतात आणि भाजून जातं पुरं. तर मग मी सरांना म्हटलं होतं की ते प्लॅन्ट काही दिवसानं ग्रो करतं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी लावल्यावर, आणि ते नंतर एक हायर प्लॅन्टमध्ये कन्वर्ट होऊन जातं. तर मग मला सरांनी खूप छान त्या ठिकाणी एक्सप्लेन केलं होतं की एखाद्या आईसोबत ते छोटं बाळ हे ते गावाला जातं, तर त्या ठिकाणी त्या बाळाला थोडी सर्दी वगैरे होती, पण असं नाही होत की त्या बाळाला सिव्हिअर एखादा डिसीज क्रिएट होतो किंवा त्या ठिकाणी त्याला खूप सारी ताप येते, असं नाही होत. थोडाफार त्याच्या इन्व्हायरमेंटमध्ये चेंज होतो, म्हणून त्याला ॲडॉप्ट करण्यासाठी वेळ लागतो. लाईक दॅट जे की आपलं प्लॅन्ट आहे, फ्लावर प्लॅन्ट, त्याला पण ते जे इन्व्हायरमेंटमधून येतं दुसऱ्या इन्व्हायरमेंटमध्ये येण्यासाठी टाईम लागतो आणि त्या ठिकाणी त्याचे जे रूट्स आहे ते जमिनीत पक्के करण्यासाठी पण टाईम लागतो. तर अशा प्रकारे सरांनी माझा डाऊट क्लिअर केलेला आहे. असे खूप सारे डाऊट्स आहे की ते सरांनी खूप वेगवेगळ्या मेथड्सने क्लिअर केलेले आहे. असे जे रिअल लाईफमध्ये असे थोडेफार एक्झाम्पल दिले तर आपल्याला खूप छान प्रकारे डाऊट्स आपले क्लिअर होऊन जातात. तर अशी सरांची टेक्निक आहे. नक्कीच ही बाकी टीचर्सपेक्षा वेगळी आहे, पण यानुसार आपल्याला आपले जे कन्सेप्ट आहे ते लक्षात ठेवायलाही खूप हेल्प होते आणि आपल्याला आपल्या जे समोरचं गोल आहे तेही मिळवण्यासाठी खूप हेल्प होते. तर अशा प्रकारे सरांनी खूप हेल्प केलेली आहे. आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला स्ट्रेससुद्धा येतो, एन्झायटी होती, तर सरांनी याच्यासाठी पण वेगवेगळ्या मेथड सांगितल्या, जसं की भगवद्गीता रीडिंग अँड मंत्र मेडिटेशन. तर स्टार्टिंगला मंत्र मेडिटेशन करायचो, तर आम्हाला एवढं म्हणजे असं वाटायचं ना की 5 मिनटं डोळे लावून बसणं खूप कठीण होऊन जात होतं. तर त्या ठिकाणी 5 मिनटं पण डोळे लावून बसणं होत नव्हतं. तर पण असेच 2-2, 3-3 मिनटं आम्ही सुरुवात केली ना, आता आम्ही 20 ते 25 मिनटं मेडिटेशन करू शकतो. तर अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये सरांनी खूप हेल्प केलेली आहे. तर त्यासाठी सरांचे लेक्चर्स पण आहेत यूट्यूबला, काही डेमो लेक्चर्स, तर ते पण बघू शकता. आणि थँक्यू.